श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ। श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय या ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ करण्यात आला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। कार्यक्रमाचे उद्घाटक तथा अध्यक्ष संजय के कुलकर्णी, जिल्हा न्यायाधीश 1 अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीरामपूर तसेच प्रमुख अतिथी मान्य श्री RB गिरी, दिवाणी न्यायाधीश वस्तर श्रीरामपूर मान्य श्री JD जाधव, सहदिवाणी न्यायाधीश कस्तर श्रीरामपूर मान्य श्री विनय B कांबळे, सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व अतिमुख्य दंडाधिकारी श्रीरामपूर मान्य श्री वैभव कलबुर्मे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर मान्य श्री किरण सावंत पाटील, प्रांत अधिकारी श्रीरामपूर मान्य श्री बसवराज शिवपुंजे, पोलीस उपाधीक्षक श्रीरामपूर तसेच कार्यक्रमाचे आयोजक मान्य श्री अनंता जोशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर तसेच नितीन देशमुख, पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सडक सुरक्षा व जीवन रक्षा अभियानास उद्घाटन समारंभ करण्यात आला। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी यांनी केलं। यावेळी सदरचे अभियान 1 महिना असून 1 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे। या कालावधीत शाळा, कॉलेज, हॉस्पिटल ठिकठिकाणी रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी, ड्रंक अँड ड्राईव्ह या संदर्भात दुचाकी वाहन चालवताना घ्यावयाची खबरदारी, रस्त्यावरील मार्गिका, मोबाईलचा वापर, चौकात घ्यावयाची काळजी, हेल्मेट कसे असावे व त्यांचे फायदे, सीट बेल्टचे फायदे, सिग्नलचे प्रकार, वाहनांची वेगमर्यादा, वाहनांमधील सुरक्षित अंतर, वाहन चालविताना दुसऱ्याला दोष देणे, आरडाओरड, भांडण करणे, चुकीचे व ओव्हरटेकिंग सिग्नल वारंवार तोडणे, अतिवेगात वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे याविषयी भिंतीपत्रके, बॅनर्स या माध्यमातून जनजागृती अभियान राबवणार असून आपली संस्कृती व कुटुंबाची काळजी कशा पद्धतीने घ्यावयाची याविषयी अनंता जोशी यांनी माहिती दिली। सदरचा उपक्रम पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा संयुक्त विद्यमानं राबवणार असून यासाठी सर्वच विभाग प्रयत्नशील आहेत। प्रसंगी मोटार वाहन निरीक्षक पद्माकर पाटील, प्रवीण सर्जेराव, सुनील गोसावी, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सचिन सानप, धीरज भांबरे, पांडुरंग सांगळे, कुणाल वाघ, रोहित पवार, रोशन चव्हाण, अतुल गावडे, हेमंत निकुंभ, शीतल तळपे, रोशनी डांगे, राणी सोनवणे व सर्व कर्मचारी चालक कार्यक्रम यशस्वी करण्याकरता प्रयत्नशील होते। यावेळी वाहन चालक संघटनेचे सुनील मुत्ता, मुळाव प्रवाराचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, ज्येष्ठ पत्रकार अशोक गाडेकर, मनोज आगे, करण नवले, मान्य माजी सरपंच आबासाहेब गवारे, वकील संघटना अध्यक्ष अरुण लबडे आदी प्रमुख उपस्थित होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक अनंता जोशी साहेब यांनी केलं तर सूत्रसंचालन धीरज भांगरे व आभार पद्माकर पाटील साहेब यांनी मानले। आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी, प्रतिनिधी राजेंद्र देसाईंसह मुनीर सय्यद। आज रस्ते सुरक्षा अभियान 2025चे औपचारिक उद्घाटन आपले जिल्हा न्यायाधीश मान्य श्री संजय कुलकर्णी सर यांच्या हस्ते पार पडले। सदर रस्ते सुरक्षा अभियानास विविध विभाग जसे की पोलीस डिपार्टमेंट, PWD, आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व आपली जी सिव्हिल सोसायटी आहे यांच्या ॲक्टिव्ह कोऑपरेशनने हा आपण रस्ते सुरक्षा अभियान महिनाभर म्हणजे 1 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 राबवणार आहोत। सदर अभियानामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर यांच्यातर्फे रस्ते सुरक्षा जनजागृती मोठ्या प्रमाणावर, मग त्या विविध शाळा असतील, विविध हॉस्पिटल असतील, शासकीय कार्यालय असतील, कंपन्या असतील, या सर्व ठिकाणी आमच्या कार्यालयाचे अधिकारी जाऊन रस्ते सुरक्षा संदर्भात नागरिकांचे प्रबोधन करणार आहेत। यामध्ये विविध बॅनर्स असतील, भित्तीपत्रके असतील, पोस्टर्स असतील, जे ट्रॅफिक रूलचे व्हायलेट करतात जसे की ड्रंक अँड ड्रायव्हिंग, रिफ्लेक्टिव्ह टेप नसणे या वाहनावर कारवाई देखील होणार आहे। सदर अभियानादरम्यान विविध वाहन चालकांची आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी शिबिर, ब्लड डोनेशन कॅम्प असे समाजोपयोगी उपक्रम देखील हे कार्यालय राबवणार आहे। या रस्ते सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर सर्व नागरिकांना आवाहन करते की रस्ते सुरक्षेची संस्कृती आपण सगळ्यामध्ये एक स्ट्रॉंगली इन्कल्केट करावी व आपल्या कुटुंबजन असतील, परिजन असतील यामध्ये याचा प्रसार करावा। थँक्यू।